मुंबईमधले MBBS कॉलेजेस कोणते आहेत, त्यांची फी काय आहे आणि नीटच्या किती मार्कांवर ते मागच्या वर्षी क्लोज झाले, हे आज आपण बघणार आहोत. मुंबईमध्ये MBBS करण्याचा औरा काही औरच आहे. गेली कित्येक दशकं मुंबईमध्ये शिकलेला डॉक्टर हा श्रेष्ठ डॉक्टर आहे असं गणित झालेलं आहे. विशेषतः विद्यार्थी स्वतः जर पश्चिम महाराष्ट्रातला असेल तर विद्यार्थी आणि पालकांची पसंती मुंबईमधल्या कॉलेजेसला मोठ्या प्रमाणात असते. विद्यार्थी कुठेही राहत असला आणि त्याला उच्च दर्जाचं शिक्षण पाहिजे असेल तर त्याची पहिली पसंती मुंबई असते. तुम्हाला माहिती आहे का की मुंबईमध्ये 18 MBBS कॉलेजेस आहेत. म्हणजे मुंबईमध्ये MBBS करायचं असेल तर तुमच्याकडे बरेच पर्याय उपलब्ध आहेत आणि आज आपण हे पर्याय बघूया. मग हे पर्याय नीटच्या कोणत्या कट ऑफला आणि कोणत्या बजेटला उपलब्ध आहेत ते आज आपण मुख्यतः बघणार आहोत. एक एक कॉलेज बघूया, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. तो एरिया जो बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या अंतर्गत येतो ही झाली प्रत्यक्ष मुंबई. परंतु मुंबईच्या आजूबाजूला जी काही शहरं किंवा गावं आहेत ते स्वतःला मुंबईतच समजतात. उदाहरणार्थ ठाणे, नवी मुंबई यांना मुंबई समजण्याचाच प्रघात आहे. त्यामुळे आपण मुंबई म्हणजे पुण्याच्या पश्चिमेला लोणावळ्याच्या पलीकडे महाराष्ट्राचा जो काही भाग आहे त्याला आपण मुंबई असं म्हणणार आहोत. सुरुवात करूया महाराष्ट्रातल्या टॉपमोस्ट मेडिकल कॉलेज पासून. सेठ GS मेडिकल कॉलेज म्हणजेच KEM मुंबई. प्रॉपर मुंबईमध्ये एक प्रघात आहे. तिथली मेडिकल कॉलेजेस त्यांच्या असोसिएटेड हॉस्पिटल्सच्या नावाने ओळखली जातात. महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात असं नाही आहे. तर सेठ GS मेडिकल कॉलेज म्हणजेच KEM मुंबई या कॉलेजचे मागच्या वर्षीचे MBBS ऍडमिशनचे क्लोजिंग कट ऑफ्स मी तुम्हाला दाखवत आहे. या कॉलेजची वार्षिक फी 1,71,180 रुपये आहे जनरल किंवा ओपन कॅटेगरी करता. सर्वच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसची फी साधारणतः इतकीच आहे. आरक्षित कॅटेगरीज करता फी नेहमीप्रमाणे कमी असते. 1925 साली या कॉलेजची स्थापना झाली. त्या साली 46 विद्यार्थ्यांची MBBS ची बॅच ऍडमिट झाली होती. त्यामध्ये 6 मुली सुद्धा होत्या. या कॉलेजनी मोठ्या प्रमाणात प्रचंड यशस्वी डॉक्टर्स भारताला दिलेले आहेत. थोडक्यात सांगायचं म्हणजे डॉक्टर कोटनीस यांना 1930 साली चीनमध्ये मदतीला पाठवण्यात आलं होतं. त्यांना वैद्यकीय मदतीकरता चीनमध्ये आपण पाठवलं होतं, कारण तेव्हा चीनमध्ये युद्ध सुरू होतं आणि त्यांच्याकडे डॉक्टरांची कमतरता होती. अगदी अलीकडे सांगायचं झालं तर डॉक्टर अमोर कोल्हे जे शिरूरचे आमदार आहेत ते याच कॉलेजमधून डॉक्टर पासआउट झालेले आहेत. हे कॉलेज तसं खूप फेमस आहे. हे कॉलेज बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन चालवते, त्यामुळे हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणून गणलं जातं. मुंबईच्या परेल भागात हे कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना एक महत्वाची गोष्ट इथे MBBSच्या लक्षात ठेवलं पाहिजे विद्यार्थ्यांनी. MBBSच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना वसतिगृहाची सोय नाही आहे. म्हणजे हॉस्टेल पहिल्या वर्षी नाही आहे. इथे हॉस्टेल नसल्यामुळे गैरसोय होते, पण त्याला पर्याय नाही कारण कॉलेज टॉपमोस्ट आहे. मुंबईमधलं दुसरं मेडिकल कॉलेज आहे लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज LTMC. या मेडिकल कॉलेजचे मागच्या वर्षीचे कट ऑफ तुम्ही बघत आहात. कॅटेगरी वाईज नीटचे मार्क आणि ऑल इंडिया रँक. हे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मुंबईमध्ये सायन पूर्व इथे स्थित आहे, म्हणून याला सायन हॉस्पिटल सुद्धा म्हणतात. या कॉलेजच्या अगदी बाजूला आशिया खंडातली सर्वात मोठी धारावीची झोपडपट्टी आहे आणि त्यामुळे या कॉलेजमध्ये पेशंट फ्लो प्रचंड आहे. KEM मुंबई प्रमाणेच हे कॉलेज सुद्धा बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन चालवते, त्यामुळे हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणूनच गणलं जातं. आणि KEM मुंबई प्रमाणेच इथेही हॉस्टेलची कमतरता आहे. फरक इतकाच की KEM मुंबईमध्ये MBBSच्या पहिल्या वर्षी कोणालाच हॉस्टेल उपलब्ध नाही, तर LTMC मुंबईमध्ये मर्यादित विद्यार्थ्यांना ते मिळतं. वळूया मुंबईमधल्या पुढच्या मेडिकल कॉलेजकडे. टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज. हे सेंट्रल मुंबईमध्ये नायर रोडवर स्थित आहे. हे मेडिकल कॉलेज त्याच्या हॉस्पिटलच्या नावाने ओळखलं जातं आणि ते म्हणजे नायर हॉस्पिटल. या कॉलेजचे मागच्या वर्षीचे कट ऑफ तुम्ही बघत आहात. कॅटेगरी वाईज नीटचे मार्क आणि ऑल इंडिया रँक. आधीच्या कॉलेजेस प्रमाणे हे कॉलेज सुद्धा बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन चालवतं, त्यामुळे ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणून गणलं जातं. टोपीवाला म्हणजे नायरमध्ये मात्र तुम्हाला हॉस्टेलची कुठलीच कमतरता नाही आहे. मुलींचे हॉस्टेल कॉलेजच्या आवारातच आहे. मुलांचे 4 हॉस्टेल्स आहेत आणि हे सर्व हॉस्टेल्स अतिशय सुसज्ज आहेत, वेल मेंटेन आहेत. एक उदाहरण सांगायचं झालं तर डॉक्टर लखुमल हिरानंदानी जे अतिशय सुप्रसिद्ध कान नाक घसा तज्ज्ञ आहेत, म्हणजे ENT सर्जन होते, ते याच कॉलेजचे विद्यार्थी होते. त्यांच्या नावाने अनेक ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स आहेत. त्यांना पद्मभूषण अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे भारत सरकारचं. असे अनेक नावाजलेले डॉक्टर्स या कॉलेजने दिलेले आहेत. आणखी एक महत्वाचं उदाहरण म्हणजे डॉक्टर अनिता बोर्गेस, लिजेंड ज्याला म्हणतात.
हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये विशेषतः कॅन्सर संबंधित पॅथॉलॉजीमध्ये संपूर्ण मध्य भारतात डॉक्टर अनिता बोर्गेस या ऑथॉरिटी म्हणून नावाजलेल्या होत्या. मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये त्यांनी सेवा दिली. संपूर्ण महाराष्ट्रात हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये अंतिम शब्द कोणाचा असायचा तर डॉक्टर अनिता बोर्गेस यांचा. टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज म्हणजेच नायर हॉस्पिटलमधून त्या शिकल्या होत्या. पुढचं कॉलेजचं नाव तुम्ही ऐकलं असेल, ग्रँट मेडिकल कॉलेज, जे असोसिएटेड हॉस्पिटलच्या नावाने ओळखलं जातं आणि ते म्हणजे जे हॉस्पिटल. मागच्या वर्षीचे या मेडिकल कॉलेजेसचे कोचिंग कट ऑफ तुम्ही बघत आहात. कॅटेगरी वाईज नीटचे मार्क आणि ऑल इंडिया रँक्स. हे मेडिकल कॉलेज सेंट्रल मुंबईमध्ये नागपाड्याला आहे. या कॉलेजची स्थापना 1845 साली झालेली आहे. त्यामुळे दक्षिण आशियामध्ये सर्वात जुन्या कॉलेजेस पैकी हे एक आहे. या आधीचे मेडिकल कॉलेजेस मी तुम्हाला सांगितले की बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे आहेत. मात्र ग्रांट मेडिकल कॉलेज महाराष्ट्र शासनाचे आहे, म्हणजे अर्थातच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये हॉस्टेल फॅसिलिटी मिळेल. तुमच्या माहितीकरता सांगतो, प्रसिद्ध क्रिकेट प्लेयर सचिन तेंडुलकर यांची पत्नी डॉक्टर अंजली तेंडुलकर या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये शिकलेल्या आहेत. त्या बालरोग तज्ज्ञ आहे. कॉलेज नावाजलेलं आहे. मुंबईमधलं पुढचं कॉलेज तुलनात्मक दृष्ट्या नवीन आहे, तरी त्याचे कट ऑफ्स हाय जातात. आणि हे कॉलेज म्हणजे HBT मेडिकल कॉलेज, म्हणजेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज, आणि त्याला संलग्न कूपर जनरल हॉस्पिटल मुंबईमध्ये जुहू येथे आहे. म्हणून या कॉलेजला HBT कूपर असे सुद्धा म्हणतात. त्याचे मागच्या वर्षीचे क्लोजिंग कट ऑफ्स मी तुम्हाला दाखवतोय. नीटचे मार्क आणि ऑल इंडिया कॅटेगरी वाईज रँक्स. 2015 मध्ये या कॉलेजची स्थापना झाली. हे कॉलेज बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे आहे. या कॉलेजचे हॉस्टेल अतिशय चांगले आहे आणि कॉलेज पासून जवळच आहे. मुंबई रिजनचे या पुढचे MBBS कॉलेजेस जे आपण बघणार आहोत त्याचे कट ऑफ्स बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्यामध्ये तुम्हाला MBBS मिळण्याची जास्त शक्यता आहे, कारण त्यांचे कट ऑफ्स या आधीच्या कॉलेजेसपेक्षा कमी जातात, म्हणजे खाली येतात. आणि म्हणूनच पश्चिम महाराष्ट्रातले विद्यार्थी या पुढच्या कॉलेजेसना जास्त प्रेफर करतात. यात पुढचे MBBS कॉलेज म्हणजे ठाण्याचे राजीव गांधी मेडिकल कॉलेज. या कॉलेजचे मागच्या वर्षीचे क्लोजिंग कट ऑफ तुम्ही बघत आहात. कळव्याला हे कॉलेज आहे. 1992 साली त्याची स्थापना झाली. ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे हे कॉलेज आहे, म्हणजेच हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. पुढचे जे मेडिकल कॉलेज आहे ते प्रॉपर मुंबईमध्ये आहे, ते म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई. या कॉलेजचे हॉस्पिटल फेमस आहे गोकुळदास तेजपाल हॉस्पिटल म्हणून, GT हॉस्पिटल. हे हॉस्पिटल 1875 साली स्थापन झालेले आहे. हे कॉलेज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे पूर्वी ज्याला VT म्हणायचो तिथे लोकमान्य टिळक मार्गावर आहे. पुढचे कॉलेज आहे एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन मेडिकल कॉलेज, म्हणजे ज्याला ESIC म्हणतात, ते कॉलेज. या कॉलेजचे मागच्या वर्षीचे कट ऑफ तुम्ही बघत आहात. हे प्रॉपर मुंबईमध्ये अंधेरीमध्ये आहे. हे मेडिकल कॉलेज केंद्र सरकारच्या अधीन आहे. मुंबई रिजनचे MBBS कॉलेजेस आपण बघत आहोत. या लिस्टमध्ये उरलेले जे मेडिकल कॉलेजेस आहेत ते तुमच्याकरता सर्वात जास्त महत्वाचे आहेत, कारण आतापर्यंत आपण जे कॉलेजेस बघितले त्यांचे कट ऑफ्स हाय जातात. आता आपण जे कॉलेजेस बघणार आहोत त्यांचे कट ऑफ्स तुलनात्मक दृष्ट्या तेवढे हाय नसतात. पुढचं मेडिकल कॉलेज बघण्याआधी तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा, अन्यथा महत्वाची माहिती तुम्हाला मिळणार नाही आणि तुम्ही अंधारात राहाल. पुढचं महत्वाचं कॉलेज आहे KJ सोमय्या मेडिकल कॉलेज. या कॉलेजचे मागच्या वर्षीचे MBBS चे क्लोजिंग कट ऑफ्स मी तुम्हाला दाखवत आहे. कॅटेगरीनुसार नीटचे मार्क आणि ऑल इंडिया रँक्स. हे कॉलेज मुंबईमध्ये सायन ईस्टला आहे. हे कॉलेज एक सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, बऱ्यापैकी जुनं आहे. 1991 साली याची स्थापना झाली. या कॉलेजची ट्युशन फी 10,90,909 रुपये वर्षाला इतकी आहे. ही फी जनरल कॅटेगरी करता आहे. OBC, SCBC, EWS या कॅटेगरी करता ही फी जनरल पेक्षा अर्धी असते. आणि VJ, NT, SC, ST, SBC या कॅटेगरीज करता ट्युशन फी 0 असते. या पुढच्या मेडिकल कॉलेजेसमध्ये कट ऑफ आणखीन खाली जाताना दिसतो आणि कॉलेजची फी हा एक महत्वपूर्ण फॅक्टर म्हणून तिथे समोर येतो. पुढचं मेडिकल कॉलेज आहे तेरणा मेडिकल कॉलेज. या कॉलेजचे मागच्या वर्षीचे MBBS चे क्लोजिंग कट ऑफ मी तुम्हाला दाखवत आहे. नवी मुंबईमध्ये नेरूळ वेस्टला हे मेडिकल कॉलेज आहे. 1991 साली या कॉलेजची स्थापना झाली होती. या कॉलेजची फी जनरल कॅटेगरी करता 7,18,182 रुपये वर्षाला इतकी आहे. OBC, SCBC या कॅटेगरीज करता ही फी जनरल पेक्षा अर्धी आहे आणि VJ, NT, SC, ST, SBC या कॅटेगरीज करता ही फी 0 असते.
मुलांचं आणि मुलींचं हॉस्टेल कॅम्पसमध्येच आहे. या मेडिकल कॉलेजमध्ये सुसज्ज आहे, अगदी 24 तास गरम पाणी सुद्धा आहे. त्याच आवारात त्यांचे सुसज्ज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा आहे. 720 बेडेड 720 बेडेड हॉस्पिटल आहे. मित्रांनो, पुढच्या 8 मेडिकल कॉलेजेस जे आपण बघणार आहोत त्यांचे कट ऑफ तुम्हाला MBBS प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या दिवसापर्यंत लागणार आहे. कारण तुम्हाला कोणतं मेडिकल कॉलेज मिळू शकतं हे मागच्या वर्षीचे कट ऑफ्सच सांगू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ सेव्ह करा आणि तुमच्या मित्राला शेअर करा आणि वेळ प्रसंगी लगेच हे कट ऑफ्स तुमच्या हाताशी आले पाहिजेत. हे तुम्हाला पुढचे 8 मेडिकल कॉलेजेस जेव्हा मी सांगेल तेव्हा ते तुम्हाला लक्षात येईल. पुढचं कॉलेज फारच महत्वाचं आहे कारण ते तुम्हाला मिळण्याची शक्यता जास्त आहे, कारण त्याचे कट ऑफ्स बऱ्यापैकी वास्तववादी आहेत. ते कॉलेज म्हणजे कर्जतचे डॉक्टर NY तासगावकर मेडिकल कॉलेज. या कॉलेजचे मागच्या वर्षीचे MBBS कट ऑफ्स मी तुम्हाला दाखवत आहे. हे कॉलेज एक सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. मुंबईपासून केवळ 60 किलोमीटर अंतरावर हे कॉलेज आहे. या कॉलेजची फी आहे वर्षाला 5,65,000. OBC, EWS, EBC, SCBC या कॅटेगरीज करता ही फी जनरल पेक्षा अर्धी आहे आणि VJ, NT, SC, ST, SBC या कॅटेगरीज करता ट्युशन फी 0 आहे. पुढचं मेडिकल कॉलेज आहे वेदांता मेडिकल कॉलेज. या कॉलेजचे मागच्या वर्षीचे MBBS चे कट ऑफ तुम्ही बघत आहात. हे कॉलेज एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे, त्यामुळे त्याची फी जास्त आहे. वर्षाला 15,57,000 इतकी फी या कॉलेजची आहे आणि तुमची कॅटेगरी कोणतीही असो तुम्हाला सारखीच फी आहे. फी मध्ये सवलत नाही आहे. हे या कॉलेजचं वैशिष्ट्य आहे. या पुढचे जे 4 मेडिकल कॉलेजेस आहेत त्यांचे लोकेशन जरी वेगवेगळे असले तरी त्यांचे नाव सेम आहे आणि वार्षिक फी सुद्धा सेम आहे. महत्वाचं आहे, फास्ट बघूया कारण तुम्हाला दुसऱ्या रील्स आणि शॉर्ट बघण्याचं टेम्पटेशन होत असणार आहे. महात्मा गांधी मिशन म्हणजे MGM हा मेडिकल कॉलेजेसमध्ये फार मोठा ब्रँड आहे. हे सर्व MGM कॉलेजेस डीम्ड कॉलेजेस आहेत. नावामध्ये महात्मा गांधी आहे म्हणून शिक्षण फुकट किंवा स्वस्त असेल असं समजण्याचं काहीच कारण नाही. या सर्व MGM मेडिकल कॉलेजेसची MBBS ची वार्षिक फी 23,50,000 रुपये इतकी आहे. डीम्ड युनिव्हर्सिटीजमध्ये आरक्षण नसतं याची मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो आणि या सर्व MGM कॉलेजेस हे डीम्ड युनिव्हर्सिटीजमध्ये येतात. MGM नवी मुंबई मागच्या वर्षी 410 मार्कांवर क्लोज झालं. क्लोजिंग ऑल इंडिया रँक होती 1,91,102. MGM वाशी मागच्या वर्षी 350 मार्कांवर क्लोज झालं, म्हणजेच 3,17,051 ऑल इंडिया रँकवर ते क्लोज झालं होतं. MGM नेरूळ 321 मार्कांवर म्हणजेच ऑल इंडिया रँक 3,85,775 वर क्लोज झालं होतं. MGM पनवेल तुम्हाला आवडायला हरकत नाही कारण ते 244 मार्कांवर म्हणजेच ऑल इंडिया रँक 6,24,436 मार्कांवर क्लोज झालं होतं मागच्या वर्षी. मुंबईचे शेवटचे 2 पण महत्वाचे मेडिकल कॉलेजेस उरलेले आहेत. एक म्हणजे DY पाटील मेडिकल कॉलेज नवी मुंबई. हे कॉलेज मागच्या वर्षी 266 मार्क्सवर म्हणजे ऑल इंडिया रँक 5,48,164 वर क्लोज झाले होते. या कॉलेजची वार्षिक फी आहे 27 लाख रुपये. तुम्हाला माहिती आहे की DY पाटील ग्रुप ऑफ मेडिकल कॉलेजेस हा वैद्यकीय क्षेत्रातला फार मोठा ब्रँड आहे. मुंबईपासून 90 किलोमीटरवर DY पाटील मेडिकल कॉलेज मावळ आहे, नवीन चालू झालेलं आहे. हे कॉलेज मागच्या वर्षी 227 मार्कांवर म्हणजेच ऑल इंडिया रँक 6,88,741 वर क्लोज झालं होतं. हे दोन्ही जे DY पाटील मेडिकल कॉलेज शेवटचे जे मी सांगितले ते डीम्ड मेडिकल कॉलेजेस आहेत. मुंबईमधले MBBS मेडिकल कॉलेजेस आपण बघितले. ऍडमिशन करता आम्हाला संपर्क करा. धन्यवाद.